हॅलो एव्हरीवन, वेलकम टू डायरेक्ट दिलसे नाईन विथ डॉक्टर सोनल. तुम्हाला कधी असं झालंय का की तुमच्या मनातून असं एखादा आवाज येतोय आणि तो तुम्हाला काहीतरी गाईड करतोय किंवा सांगतोय की हे करा, हे करू नका आणि तुम्ही स्वतःच्याच लॉजिकल ब्रेनचा वापर करून ठरवता एखादी गोष्ट आणि तो जो आतला आवाज आहे त्याला डावलता आणि नंतर तुम्हाला पश्चाताप होतो की अरे यार, हे आतून मला जे वाटत होतं ना तेच बरोबर होतं आणि मी तसंच करायला हवं होतं. त्यालाच आपण इंट्युशन म्हणतो ना, अंतर्ज्ञान मराठीमध्ये. तर मला पण ना आधी असं काही थेरॉटिकली मी असं ऐकलं होतं की असं असतं, असतं. पण माझा फारसा काही विश्वास नव्हता आहे. पण कदाचित 10वी-12वी पर्यंत ह्या असल्या गोष्टींमध्ये कुठे अभ्यास आणि याच्यातून वेळच नसतो आणि असे काही अनुभवही नसतात. आपण घराच्या एकदम नाही का सेफ वातावरणात वाढत असतो. त्यामुळे अशा काही गोष्टी हे करायचे, अनुभव घ्यायचे तसे काही फारशी हे येत नाही, वेळच येत नाही. तर मी जेव्हा रशियाला गेले शिकायला, तर अर्थात घरातल्यांपासून लांब होते आणि सतत घरातल्यांची ओढ असायची, त्यांचे विचार मनात असायचे. जरी मी तिथे जिथे जाते तिथली होते तशी तिथली झाले होते, पण तरी पण एक नाही का जीवाचा थोडा भाग एक ओढला जायचा घरच्यांच्या आठवणीने वगैरे. तर ना मला असं घरी काय झालेलं असेल ना, कोणाची तब्येत खराब असेल, कोणाचं काय, सो सारखं असं वाटत राहायचं आणि मग मी विचारायचे घरी फोन करून, की असं काही झालंय का? तर हां, बरेचदा हो, नाही असं असायचं हे. आणि मग नंतर ना असं काहीतरी होणार असेल ना, तर मला असं वाटायचं, की काहीतरी होणार आहे, काहीतरी होणार आहे आणि नेमकं काय होणार आहे वगैरे कळायचं नाही. पण अचानकच वेगळे विचार यायला लागायचे, भीती वाटायला लागायची आणि खास करून असं काहीतरी चांगलं होणार आहे त्याच्याविषयी एवढं वाटलं नसेल, पण काहीतरी दुर्घटना घडणार आहे वगैरे हे ते. तर त्यावेळी मला नक्कीच वाटायचं असं. एकदा काय झालं होतं आणि स्वप्नातून वगैरे असे पण काहीतरी नाही का, असं एखादं स्वप्न जे म्हणजे विचार करून डिकोड करायला गेल्यावरती वाटायचं की नाही ह्याच्याशी रिलेटेड काहीतरी घटना घडणार आहे. तर मी असंच सांगायचे ना, की माझ्या फ्रेंड्सना आणि काहीतरी होणार आहे वगैरे असं तसं. तर म्हणजे अर्थात असं आपण सांगतो, आपला हेतू असतो की समोरच्याला अलर्ट करायचं. पण ॲक्चुअली कधी-कधी म्हणजे आता अर्थात ते वय असं असतं, की आपण लहान असतो, तर एवढी मॅच्युरिटी नसते, एवढं जग बघितलेलं नसतं. तसं काहीतरी सांगायला गेलं, की असं व्हायचं, की ही काहीतरी बोलते आणि मग ते तसं होतं. मग ते असं नाही का घाबरून असायचे. एकदा तर असं झालं होतं, की माझ्या एका जवळच्या मित्राच्या बाबतीत मला असं इंट्युशन येत होतं, की काहीतरी तो आणि मी बोलत नव्हतो काही कारणाने आणि काहीतरी घडणार आहे त्याच्या लाईफमध्ये असं तसं. आणि रादर त्या रिलेटेड मला स्वप्नही पडलं होतं आणि माझ्या स्वप्नात तो असा रडताना दिसला होता मला. मग आमच्या कॉमन फ्रेंड्सना सांगितली ही गोष्ट आणि दुर्दैवाने ना काहीच दिवसात त्याच्या वडिलांची डेथ झाली. आणि म्हणजे आमच्यासाठी शॉकिंगच होतं ते, कारण आम्ही सगळे लहान होतो त्यावेळी. किती 20-22 तर वयं होती आमची. एवढं एकमेकांना आधार देण्याइतकं वगैरे इतकं आमचं हे नव्हतं. पण मग मी पटकन बोलून गेले, की तरीच मला स्वप्नात तो रडताना आलेला आणि असं नाही का मला असं अस्वस्थ वाटत होतं, की काहीतरी होणार आहे, होणार आहे. मग त्याचं झालं काय, मी सांगितलं सहज एक माझा अनुभव म्हणून शेअर करायचा म्हणून. पण असं बोलता-बोलता असं कॉमेंट झाल्या याच्यावरती, की बाबा ही काय बोलत असेल, तर बाबा सांभाळूनच राहा. ते तसं होतंच नक्की आणि मग काहीतरी वाईट होणार असेल, तर मग अजूनच म्हणजे घाबरून राहा. मला वाईट वाटलं, की असं तर नाहीये ना, मी कोणाचं वाईट चिंतायचा काही प्रश्न नाहीये. त्यावेळी तेवढंही कळत नव्हतं, की इंट्युशन म्हणजे का येतात, का फील होतं, का आपण ते सांगितलं पाहिजे, नाही पाहिजे हे. मग अर्थात ह्याविषयी मी थोडा गाईडन्स घेतला, ॲस्ट्रॉलॉजिकल असेल किंवा काय हे ते. तर आहेत काही अशा ग्रहदशा, की ज्याच्यामुळे थोडंसं इंट्युटिव्ह फील होतं. पण मला असं जेव्हा मी खोलात गेले या गोष्टींच्या, की का होत असावं असं, की खरंच असं काही एक्झिस्ट करतं का? हे आपलं ओव्हर थिंकिंग आहे. तर त्याला बरेचसे अँगल आहेत, सायकॉलॉजिकल म्हणा किंवा स्पिरिच्युअल म्हणा. तर मला असं वाटतं, जे आपण म्हणतो ना, की परमेश्वर आपल्या सगळ्यांमध्येच आहे. तर तो परमेश्वर जो आपल्याला मार्ग दाखवत असतो, गाईड करत असतो, तर तो या इंट्युशनच्या माध्यमातूनच गाईड करत असावा. कारण बघा ना, कधी-कधी आपण साध्या-साध्या गोष्टी असतात, की आत्ता मी आता परवाचीच गोष्ट, की इथे मला जायचं होतं कुठेतरी आणि मी रिक्षासाठी थांबले होते आणि माझ्या का मनात आलं, की नाही आपण बसनं झालं पाहिजे. मी जस्ट रोड क्रॉस केला आणि पुढे काहीतरी झालं आणि तो रोडच ब्लॉक झाला. आणि मी गेले आणि लगेच 5 मिनिटात बस आली आणि बसचा BRT रूट वेगळा असल्यामुळे बिना ट्रॅफिकची
गेले. पण साधीशी गोष्ट आहे, अशी बरीचशी उदाहरणं घडत असतात. हा जो इनर कॉल असतो ना, मला वाटतं तेच परमेश्वर त्याच रूपाने आपल्याला सांगत असतो, की बाबा सांभाळून राहावा किंवा एखाद्या व्यक्तींच्या बाबतीत नवीन कनेक्ट होताना वगैरे आपला एक आतून आवाज आपल्याला सांगत असतो, की हां, ही व्यक्ती भले आपल्याला त्या व्यक्तीविषयी काही माहीत नसतं, आपण तिला ओळखतही नसतो, ती नवीन असते. तरी पण, की बाबा हां, ह्याच्यावर विश्वास ठेवू शकतो किंवा नाही ठेवू शकतो किंवा एखादी दुर्घटना घडायच्या आधी, की बाबा नाही, नाही, इथे आपल्याला थोडं सावध राहायला पाहिजे, असं तसं. तर मला असं वाटतं, की ह्या इंट्युशनना घाबरून त्यांच्याकडे दुर्लक्ष करून ते डिसमिस करण्यापेक्षा थोडं मेडिटेशन करून, मनाची स्थैर्यता आणून जर विचार केलात आणि आपल्या मनाची कारण कसं आहे, ह्याने काय होतं, आपण स्वतःवरती विश्वास ठेवायला शिकतो अशाने. कारण कितीही तुम्ही बाहेर उत्तरं शोधलीत तुमच्या प्रश्नांची, तर ती बाहेर मिळत नाही. जे काही आहे तुमचं आयुष्य तुमच्या भोवती, ते सगळं आतमध्येच असतं आणि कधीही विचार केला तर ती प्रश्न उत्तरं हे जे पण काही आहे, जी पण तुमची सत्य परिस्थिती आहे, ती तुमच्या आतमध्येच असते. तर तुम्ही स्वतःला अशा वेळी काय सांगता, तुम्ही स्वतःकडून काय करून घेता, हे जास्त मॅटर करतं असं मला वाटतं. अर्थात आपण बाहेर तर गाईडन्स घेतोच वेळोवेळी तज्ञ लोकांचा, त्या क्षेत्रातील संबंधित ह्याचा. पण तरीही स्वतःच्या इंट्युशनवर माणसानं विश्वास ठेवावा असं मला वाटतंय. तर तुम्हाला कधी असं जाणवलंय का इंट्युशन आणि तुम्ही ते इग्नोर केलंय आणि तुमचं काहीतरी त्याच्यामुळे नुकसान झालंय किंवा ते फॉलो केलंय आणि त्याच्यामुळे तुम्हाला खरंच खूप सक्सेस मिळाली आहे? मला नक्की कमेंट्समध्ये सांगा.